पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे। अत्यंत महत्त्वाचा श्लोक। जन्म आणि मरण संपूर्ण जगामध्ये जेवढी मतं, जेवढे सिद्धांत, धर्म, पंथ, मतमतांतरे, दर्शनशास्त्र, याच्या एक सगळं जे आहे हे सगळ्याचा मूलभूत पाया जे काय की कोणत्या विचारावर या सर्वांनी आपापली दर्शनं, आपापले विचार, आपापले सिद्धांत, आपापले धर्म प्रस्थापित केले, तर तो मूल विचार म्हणजेच पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम। सगळ्याच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू याची मीमांसा आपापल्या बुद्धीच्या अनुषंगाने प्रत्येक जण करत गेला। आणि म्हणून जीवात्म्याला प्राप्त झालेली काय तर जन्म आणि मरणाची व्यथा। या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाची चाललेली धडपड की ह्याच्यापासून बाहेर कसा मी येईल। आणि म्हणून त्या अनुषंगाने आचार्य या ठिकाणी तीच भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात। पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्माला यायचंय आणि काय पुन्हा मृत्यू प्राप्त करून घ्यायचा आहे। जन्म मृत्यू जन्म मृत्यू, जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च। हे जे संसाराचा जे चक्र आहे, या संपूर्ण संसार चक्रामध्ये काय झालोय तर आपण सगळेजण या संसाराच्या चक्रामध्ये म्हणजेच जन्म मृत्यूचं असणारे हे जे चक्र आहे, या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम। पुढे काय पुनरपि जननी जठरे शयनम। आचार्य म्हणतात पुन्हा जन्म घ्यायचा म्हणजे तरी काय तर जन्म घ्यायचा म्हणजेच पुन्हा जन्मासाठी येण्यासाठी काय करायचं आहे तर पुनरपि जननी जठरे शयनम। आईच्या गर्भवासामध्ये पुन्हा असणाऱ्या यातना भोगणे। आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितम माम, त्या ठिकाणी म्हणतात अप्पय्यादक्षे। आदौ कर्म प्रसंगात जी ज्याही कर्म केली त्याच्या अनुषंगाने काय झालं मातृकुक्षौ, मी त्या कर्मांच्या योगाने आईच्या उदरामध्ये जन्माला आलो। असो या ठिकाणी आपल्याला एवढंच पाहिजे आहे की काय जन्म म्हणजे काय मग तर जन्म म्हणजे गर्भवासामध्ये पुन्हा पुन्हा येणे, म्हणजे पुनरपि जननी जठरे शयनम, की पुन्हा जन्माला यायचं म्हणजे पुन्हा आईच्या गर्भामध्ये पुन्हा पुन्हा येणे आणि गर्भवासाचं असणारे जे दुःख आहे हे दुःख भोगणे। म्हणून इह संसारे बहुदुस्तारे म्हणतात की जो हा संसार जो आहे ना हे परमेश्वरा, हा संसार पार करणं काय अत्यंत दुःखप्रद आहे। कितीही प्रयत्न केला
कितीही हालचाल केली, कितीही साधना केली, काही अनेक गोष्टी केल्या तरीसुद्धा हा संसार जो आहे हा बहुदुस्तार, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये याला पार करणं अत्यंत कथा आहे, कठीण आहे. आणि म्हणून काय कर, कृपया पारे पाही मुरारे. आणि म्हणून हे मुरारे, हे परमेश्वरा, हा संसार जो असेल याला जर पार करायचा असेल तर तू काय कर, तूच आमच्यावर कृपा कर, तुझा कृपा कटाक्ष आमच्यावर टाक, की जेणेकरून काय करू आम्ही, आज दुःखरूपी जो संसार आहे, हा बहुदुस्तर असा संसार आहे, हा संसार आम्ही पार करून जाऊ. म्हणून महाराज सुद्धा अतिशय सुंदरपणे म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अतिशय समर्पकपणे उत्तर त्या ठिकाणी महाराज, किती वेळा जन्माला यायचं आहे आम्ही, आणि काय करायचं आहे, तर जन्माला आल्यानंतर आम्हीच नित्य व्हावे फजित, की आम्हीच काय करतोय, आमची जन्माला येऊन आम्ही आमची फजिती करून घेतोय. म्हणजे जन्माला येणं म्हणजे काय, तर जन्माला येणं म्हणजे आम्हीच आमची केलेली फजिती. हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. आणि म्हणून सगळे जे सिद्धांत, जसं सांगितल्याप्रमाणे दार्शनिक मतं, सिद्धांत, धर्म, हे सगळ्या ज्या आहेत यांचा मूलभूत विचार काय, त्या सर्वांचा मूलभूत विचार म्हणजे जन्म आणि मृत्यू. याची असणारी मीमांसा प्रत्येकाने आपापल्या असणाऱ्या ग्रंथांच्या मधून केली. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू, वास्तविक पाहता हे दोन्ही, जननम आणि मृत्यू, हे दोन्ही संस्कृत शब्द अत्यंत, जर पाहिलं त्यांचा अर्थ काय आहे, अत्यंत विरोधी. या दोन्हीचा अर्थ, जन्म म्हणजे जन्माला येणे, मृत्यू म्हणजे शरीर त्याग करणे. म्हणजे दोघांचा अर्थ जर आपण पाहिला तर कसा आहे, हा अत्यंत विरोधी आहे. जीव प्राण धारणे या धातूपासून जीवन या शब्दाची उत्पत्ती होते. आणि मृड प्राणत्यागे या धातूमधून मृत्यू या शब्दाची उत्पत्ती होते. म्हणजेच प्राणधारणा आणि प्राणत्याग. प्राणधारणा म्हणजे काय, प्राणधारणा म्हणजे जन्म. काय होतो, आपण प्राण धारण करतो म्हणजे जन्माला येतो. आणि प्राणत्याग म्हणजे काय, तर प्राणत्याग म्हणजे मृत्यू. म्हणून हे दोन्हीही जे शब्द आहेत, जन्म आणि मृत्यू, हे अत्यंत तर पाहिलं तर विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. मग प्राण किंवा जीवन म्हणजे काय, तर जीवन म्हणजे जोपर्यंत या शरीरामध्ये आपण जीवन म्हणतो, आपण तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. मग जिवंत आहे म्हणजे नक्की काय, तर जोपर्यंत या शरीरामध्ये त्या प्राणवायूचं काय वास्तव्य आहे, तोपर्यंत आपण त्याला जीवित म्हणतो. बरोबर आहे की आपण बघतो म्हणून केल्यानंतर काय करतो, पहिलं काय करतो, नाकापाशी बोट लावतो किंवा एखादा धागा बिगा त्याच्या नाकापाशी लावतो की तो बाबा प्राण घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय का, हे पहिलं बघतो. म्हणजेच शरीरामध्ये प्राणवायूचं असणारं वास्तव्य म्हणजे जीवन. आणि मग मृत्यू म्हणजे शरीरामध्ये
असणाऱ्या प्राणवायूची ये आणि जा, बरोबर ना, येणं आणि जाणं, काय होतं, समाप्त होणे म्हणजे मृत्यू. म्हणजे जे प्राण आहे, जो वायू आहे, जोपर्यंत, म्हणून त्या ठिकाणी मागे पाहिलं काय, गतवती वायौ देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन् काये, की ज्या क्षणी हे प्राण म्हणजेच वायू त्याच्या शरीरातनं निघून गेला, त्यावेळेस काय झालं, तर त्याची भार्या म्हणजे पत्नीसुद्धा जी आहे, ही पत्नीसुद्धा काय झालं, त्याच्या शरीराला घाबरू लागली. आणि म्हणूनच जन्म आणि मृत्यू हे दोन जे शब्द आहेत, हे दोन्ही शब्द जर पाहिलं तर कशाशी संबंधित आहेत, मग हे दोन्हीही शब्द शरीराशी संबंधित आहे, बरोबर ना. कशाचा जन्म आणि कशाचा मृत्यू आपण जर विचारलं तर, वासांसी जीर्णाणी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी, भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र झाल्यानंतर ती टाकून आपण नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा जीवात्मा अन्यानि संयाति नवानि देही, शरीर क्षीण झाल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे जन्म आणि मृत्यू हा जो विषय आहे, हा विषय शरीराशी संबंधित आहे. म्हणजे जोपर्यंत प्राणवायूचा शरीरामध्ये संचार आहे, तोपर्यंत आपण काय म्हणतो, तो जिवंत आहे. आणि ज्या क्षणी या प्राणवायूचा शरीरामध्ये असणारा जो संचार ज्यावेळेस थांबतो, त्यावेळेस आपण त्याला मृत असं म्हणतो. आणि म्हणून ही सगळी जे इंद्रिय जे आहेत, या संपूर्ण इंद्रियामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण, तर सर्वात श्रेष्ठ प्राण. यो हवै ज्येष्ठंच श्रेष्ठंच वेद प्राणो हवा ज्येष्ठंच श्रेष्ठश्च. सगळ्यांमध्ये शरीरामध्ये श्रेष्ठ कोण आहे, तर प्राण आहे. सगळी इंद्रिय वगैरे जे आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय सगळीच्या सगळी कोणाकडे गेली, ब्रह्माकडे गेली. आणि ब्रह्माला म्हटली की आमच्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस ब्रह्माजींनी त्यांना उत्तर दिलं की ज्याच्या जाण्याने, काय होतं, तुम्ही सगळे आहात, परंतु ज्याच्या जाण्याने तुमचं शरीर दुर्बल होतं आहे, तोच तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ. म्हणजेच मग कोणाच्या जाण्याने शरीर दुर्बल व्हायला सुरुवात होत आहे किंवा शरीर क्षीण व्हायला सुरुवात होते, कोणाच्या जाण्याने, तर प्राणाच्या. आणि म्हणून प्राणो हवा ज्येष्ठंच श्रेष्ठश्च. तुम्हा सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर जो प्राण जो आहे, हा प्राण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. म्हणजेच काय अभिप्राय, तर प्राणाच्या राहण्याने काय होणार आहे, जीवन आणि जाण्याने मृत्यू. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण घेतो सोडतो, तोपर्यंत तो जिवंत आहे असं आपण म्हणतो. आणि जोपर्यंत तो या शरीरातून निघून जातो, त्याला आपण मृत्यू असं समजतो, बरोबर आहे. ही झाली जन्म आणि मृत्यूची व्याख्या. मग वास्तविक असं आहे का याच्याही पेक्षा व्यतिरिक्त काही आहे की ज्याचा आपल्याला काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. की फक्त प्राण शरीरात आले म्हणजे आपण जगलो, आणि प्राण शरीरातून गेलो म्हणजे आपण मृत्यू पावलो, एवढाच विचार आहे की याच्या व्यतिरिक्त काही विचार शास्त्राने सांगितलेला आहे. कारण अनेक पहिल्यांदा सांगितले, याच्यावर अनेक सगळे सिद्धांत मतमतांतर
ही सगळी याच्यावरच आहे. मूळ कन्सेप्ट काय? मूळ कन्सेप्ट कोण येतो आणि कोण जातो, ही सगळ्याची मूळ कन्सेप्ट आहे. नक्की कोण? की जो जन्माला येतो, जो मरतो. मग शरीरच फक्त जन्माला येतं आणि मरतं का? म्हणून अनेक विचार आहे याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काही आस्तिक मतवादी आहेत, काही नास्तिक मतवादी आहेत. दर्शनशास्त्रामध्ये काही आस्तिक दर्शन आहेत आणि काही नास्तिक दर्शन आहे. म्हणजे नास्तिक दर्शनं आहेत ती काय करतात? ती त्यांच्या अनुषंगाने त्यांचा विचार करतात. मग ते काय म्हणतात की संपूर्ण जी सृष्टी आहे ही सृष्टी काय, पहिल्यांदा आपण नास्तिक तत्वाचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर आपण आस्तिक तत्वाचा विचार करणार. म्हणजे पहिल्यांदा नास्तिक मत म्हणजे कोण कोण काय काय म्हणतं हे पण आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या बद्दल कोणाची काय व्याख्या आहे थोडक्यात. सगळं काय दर्शन नाही शिकावायचं आहे, परंतु थोडक्यात कोण कशा प्रकारे अभ्यास करतो, कारण त्यांचा आता प्राबल्य जास्त आहे, त्यांची विचारधारा आता जास्त सगळीकडे चालली आहे. पण त्यांचा पण विचार थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणतो किंवा मान्य करतो. म्हणून नास्तिक मतवादी काय म्हणतात की संपूर्ण तत्व तर मान्य करतात. कोणती? आकाशापासून पृथ्वीपर्यंत, पृथ्वी आदी पंचमहाभूत. ही पंचमहाभूत जे आहेत ही काय होतं? ही पंचमहाभूत आपली आप काहीतरी हालचाल होते आणि सगळी पंचमहाभूत आपल्या आप एकत्र येतात. आणि हे एकत्र आली ही पंचमहाभूत की त्याच्यापासून काय होतं? एक विशिष्ट अशी शक्ती निर्माण होती आणि ज्या शक्तीमुळे हे संपूर्ण सृष्टी आणि सृष्टीच्या अनुषंगाने या जीवांची निर्मिती होते. यांना निर्माण करण्यासाठी बाकी कोण चैतन्यवान होता नव्हता याची त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे हे संपूर्ण शक्तीचं एकत्रीकरण म्हणजे जीवन. आणि मग काय होतं? कालांतराने, ज्याला आपण काय म्हणतो प्रलय, त्यावेळेस काय होतं? त्या कालांतराने ही संपूर्ण पुन्हा शक्ती विघटित होऊन जाते. म्हणजेच काय होते? मग आपणला मृत्यू होतो. म्हणजे जन्म आणि मृत्यूला कोणती अदृश्य जी कल्पना आपण मान्य करतो की काहीतरी चैतन्य आहे की त्याच्यामुळे हे संपूर्ण घडतं, हे चैतन्य किंवा अदृष्ट शक्ती, ही अदृष्ट शक्ती नास्तिक मतवादी मान्य करत नाही. त्याला उदाहरण काय? तर उदाहरण तेवढंच म्हणतात, तांबूल यथा तांबूलवत. तांबूलवत म्हणजे पानामध्ये आपण काय करतो? पान घेतो, पानाला चुना, कात, काय काय आणखी जे असतं ते सगळं आपण काय करतो? पानामध्ये टाकतो आणि ते पान बंद करतो आणि खातो. खाल्ल्यानंतर काय होतं? सुंदरपैकी आपल्या तोंडाला एक लाल रंग निर्माण होतो. तो करण्यासाठी काय प्रयत्न करायला लागला का? नाही, तर हे सगळे घटक एकत्र आले आणि त्यातनं ज्याप्रमाणे तो रंग निर्माण झाला त्याप्रमाणे ही पंचमहातत्व एकत्र आली आणि त्याच्यापासून या सृष्टीची निर्मिती झाली. त्याच्यासाठी कोणतरी होता, त्याच्यामागे अदृश्य कल्पना, त्या अदृश्य कल्पना ते मान्य करत नाही. आणि म्हणूनच शरीराच्या पूर्वी कोणतं तरी चैतन्य तत्व होतं, म्हणजे काहीतरी होतं. त्या चैतन्य तत्वाचं म्हणजे जीवाचं अस्तित्व हे नास्तिक मतवादी मान्य करत नाही. आणि मृत्यूनंतर सुद्धा तो लोकांतरापर्यंत जातो, त्याचा आमचा काही संबंध राहतो. शरीराने केलेल्या कर्माचा तो उपभोग घेतो. या सगळ्या ज्या कल्पना आहेत ना, या सगळ्या कल्पना तुम्ही तयार केलेल्या आहेत. त्यांच्याकडे ही कुठलीच कल्पना नाही. जोपर्यंत जिवंत आहोत, नास्तिकांचं मत चाललं आहे या ठिकाणी. काय म्हणतात? तर हे सगळं जे आहे हे नैसर्गिक क्रिया आहे, या आपल्याआप घडतात आणि आपल्याआप नष्ट होतात. याच्यासाठी काही करण्याची कोणी होता आणि त्यांनी सगळं केलं वगैरे हे काही तुम्हाला म्हणायची गरज नाही. म्हणून तर आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत काय, तर या शरीररूपी आत्म्यामध्येच
ते काय म्हणतात मग, या शरीरालाच आत्मा असं म्हणतात, की दुसरं काही नाही. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत मग काय करा, आनंदामध्ये जीवन आपल्याला जगायचं. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत काय करा मग, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः ऋणं कृत्वा घृतं पिबेत्. भस्मीभूतस्य देहस्य, हा जो देह जो आहे, हा देह कसा आहे, एकदा जळाला, एकदा भस्मीभूत झाला की मग काय, पुनरागमन कुतः म्हणतात, एकदा गेला की परत काही येत नाही. हे काय, हे सगळं यांच्या मनोकल्पित कल्पना आहेत, की त्या लोकात जातो, ह्या लोकात जातो, कर्माच्या अनुषंगाने जन्म घेतो, कर्मसिद्धांत, कर्मविपाक, हे काही जे काय आहे या सगळ्या आस्तिक लोकांच्या कपोल कल्पित कल्पना आहे. वास्तविक जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करा, खा प्या आणि मजा करा. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा शरीर भस्मसात झालं की ते परत जन्माला आलं, कुणी पाहिलंय का, कुणीही पाहिलेलं नाही. मग काय, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्. मग काय करा, करा काय करायचे ते करा, कर्ज करा, हे करा, ते करा, सर्व काही करा, परंतु काय करा, जीवन आनंदाने जगा, असा हा यांचा सिद्धांत. त्याला काय आपण म्हणतो, त्याला आपण नास्तिक सिद्धांत असं म्हणतो, की जे शरीरालाच आत्मा मानतात आणि त्याचाच उपभोगासाठी सातत्याने प्रयत्न करतात, त्यांना आपण नास्तिक म्हणतो. मग हे मत आपल्याला अवलंबन करून चालणार आहे का, तर नाही, त्याची आपल्याला या ठिकाणी गरज नाही. मग दुसरं मत, दुसरं हे नास्तिक झालं. मग दुसरं मत आपण आस्तिक मतवाद. म्हणून मागच्या वेळेस आपण पाहिलं, दोन शब्द सांगितले, सगळी प्रामुख्याने सगळीकडे प्रसिद्ध असणारे दोन शब्द, एक आस्तिक आणि एक नास्तिक. देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे मान्य करतात ते सगळे आस्तिक. आणि देह म्हणजेच आत्मा, खाओ पिओ मजा करो, हे जे मान्य करतात ते नास्तिक. आणि म्हणून शास्त्र जे आहे, शास्त्र कोणाकरता, तर शास्त्र जे देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व अंगीकार करतात ते सगळे आस्तिक. आणि त्यांच्यासाठी हे शास्त्र, बाकीच्यांसाठी शास्त्राचं प्रयोजन काही नाही. ज्यांना देह म्हणजेच आत्मा मानायचं त्यांना बाकीचं या शास्त्राशी काही घेणं आणि देणं नाही. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त असणारा दुसरा समूह म्हणजे आस्तिक लोकांचा समूह, तो काय म्हणतो, ते पृथिवी आदी पंचमहाभूत ही काय होतात, ही जरी एकत्र आली ते त्या ठिकाणी म्हणतात की एकत्र येण्यासाठी काही कारण नाही, हे आपल्या नैसर्गिक याने एकत्र येतात. पण हे काय म्हणतात, ही संपूर्ण एकत्र येण्याच्या मागे काहीतरी विशिष्ट शक्ती कार्य करते, किंवा काहीतरी विशिष्ट शक्ती याच्या मागे कार्यभूत अथवा या संपूर्ण सृष्टीचं काहीतरी कारण आहे, हे मान्य करतात की काहीतरी आहे. सईक्षत बहुश्याम मे प्रजा येती स तपोतपत. स ईक्षित, ईक्षित म्हणजे त्यांनी काय केलं, चिंतन केलं. पण ज्यावेळेस तो चिंतन करतो, चिंतन निर्जीव वस्तू कोणती चिंतन करत नाही. मग चिंतन कोण करतं, जी सजीव व्यक्ती आहे, काहीतरी आहे तिथं, ती व्यक्तीच किंवा ती शक्तीच चिंतन करू शकते. म्हणून स ईक्षत काय, बहुश्याम मे प्रजा येती. मी आता एकटाच आहे, मला कंटाळा आलेला आहे, आता काय करतो मी, बहुश्याम मे प्रजा येती. मी काय होतो, मी एकटा असताना मी काय करतो, मी आता बहु होतो. म्हणजे मी एकटा असताना बहु होण्याची कल्पना, चिंतन करणारी शक्ती जी आहे ती निश्चितपणे सजीव शक्ती त्या ठिकाणी आहे.
म्हणून त्यांनी काय केलं, चिंतन केलं. आणि म्हणून त्या शक्तीला आपण काय म्हणतो, त्या शक्तीला आपण ब्रह्म म्हणतो, चैतन्य म्हणतो. अनेक प्रकारचे आपण त्या शक्तीला नावं देतो की ज्याने या संपूर्ण ती शक्ती मग काय करते, या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय. यथो नणाभि सृजते गृह्णते च. उपमा देतात किंवा त्याला उदाहरण देतात. यथोर्ण नाभी सृजते गृह्णते च. ज्याप्रमाणे नाभी म्हणजे असणारा कोळी काय करतो, आपल्या शरीरामधून संपूर्ण काय करतो, ते जाळं जे असतं ते काय करतो, आपल्या शरीरातून विशिष्ट द्रव्य बाहेर करतो आणि त्या संपूर्ण जाळ्याची निर्मिती करतो. बरोबर आहे. आणि त्याला ज्यावेळेस वाटतं की आता नको, सकाळ झाली, आता कुणी येणार नाही, मग काय करतो, यथोर्णाभि सृजते गृह्णते च. पुन्हा ते संपूर्ण जाळं काय करतो, स्वतःमध्येच ओढून घेतो. त्याचप्रमाणे चैतन्य ब्रह्म अथवा ते तत्व काय करतं, तर ज्यावेळेस त्याला वाटतं काय मी एकटाच आहे, आता मला एकट्याला इथं बसून बसून अत्यंत कंटाळा आला आहे, त्यावेळेस त्याने ईक्षण करतो, चिंतन करतो काय मी आता अनेक होतो. आणि मग तो काय करतो, संपूर्ण या सृष्टीची तो निर्मिती करतो. परंतु ज्यावेळेस परमेश्वर चैतन्य ब्रह्म या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतं, त्यावेळेस काय करतं, ते नुसती निर्मितीच करत नाही, तर काय करतं, ते स्वतः या सगळ्या सृष्टीच्या चराचर घटकामध्ये ते स्वतःच वास्तव्य सुद्धा करतं. म्हणूनच ही सृष्टी बनवण्यासाठी जे मटेरियल जे आहे ते मटेरियल कुठनं आणतं, तर ते मटेरियल ते बाहेरनं आणत नाही, ते स्वतःच. कारण कुठनं आणण्यासाठी त्यावेळेस दुसरं काहीच नव्हतं, मग आणणार कुठून. मग काय झालं, तो स्वतःच किम बहुना चराचर आपणची झाला, तो स्वतःच झाला सगळं. आणि काय केलं, ही संपूर्ण सृष्टीची त्याने काय केली, निर्मिती झाली किंवा निर्मिती त्याने केली. म्हणून संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यासाठी परमेश्वर निमित्त कारण आणि उपादान कारण होतो. म्हणून वेदांतामधला अतिशय टिपिकल शब्द, महत्त्वाचा शब्द कोणता, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. सिद्धांत वेदांत शास्त्राचा काय, तर अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराने निर्माण केली नाही, म्हणजे परमेश्वर निस्ता निमित्त कारण नव्हे, तर परमेश्वर काय आहे, तर परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचं उपादान कारण सुद्धा परमेश्वरच आहे. म्हणजेच या सृष्टीमध्ये परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही गोष्ट नाही, फक्त आहे काय, परमेश्वरच आहे. मागे पाहिलं आपण काय, तर कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण निर्माण करतो त्यावेळेस त्याला दोन गोष्टी कारणीभूत असतात, एक निमित्त कारण आणि दुसरी उपादान कारण. या दोन गोष्टीने एखाद्या गोष्टीची निर्मिती होती. घटाची निर्मिती जर करायची असेल तर घटाला उपादान कारण काय, तो उपादान कारण झाली मृत्तिका. कारण त्या मृत्तिकेपासून काय झालं, घटाची आपण निर्मिती केली, हे झालं त्याचं उपादान कारण. मग निमित्त कारण झाला कुंभकार. कुंभकार जो आहे त्याचा कारण तो त्याने त्या घटाची निर्मिती केली म्हणून तो झाला निमित्त कारण. परंतु या ठिकाणी परमेश्वर काय झालं, परमेश्वराने निर्मिती सुद्धा केली, म्हणजे निमित्त कारण सुद्धा परमेश्वर राहिला. आणि उपादान कारण बाहेरनं आणलं का, नाही, कारण बाहेर सगळ्याचाच अभाव असल्यामुळे तो स्वतःच याचं उपादान कारण झाला. म्हणजेच या संपूर्ण जगताचं अथवा असणाऱ्या संपूर्ण सृष्टीचं उपादान कारण आणि निमित्त कारण हे
फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, म्हणजेच परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही गोष्ट या ठिकाणी नाही. हा सिद्धांत जे अंगीकारतात त्यांना आपण आस्तिक असं म्हणतो. आणि इथं काहीच नाही, खाओ पिओ मजा करो हा सिद्धांत जे अंगीकार करतात त्यांना आपण नास्तिक म्हणतो. आणि मग आस्तिकांच्या मताप्रमाणे काय, तर काहीतरी आहे. मग त्यांनी काय सृष्टीचा क्रम सांगितला, तस्मात् आत्मनः आकाशसंभूतः आकाशाद् वायुः वायो अग्नेः अग्ने आपः अद्य पृथिवी पृथिव्यौषधैः औषधीभ्योऽन्नम् अन्नात् पुरुषः. क्रमाक्रमानेच त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. तस्मात् आत्मनः आकाशसंभूतः, पहिल्यांदा आकाशाची त्यांनी सृष्टी केली. नंतर आकाशात वायुः, सेकंड सृष्टी वायूची केली. वायो अग्निः, नंतर अग्नी, अग्ने आपः, नंतर आप म्हणजे पाणी, पाद्या पृथ्वी, त्यानंतर पृथ्वी, पृथ्वीभ्योन्नम, नंतर पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर काय केलं, तर पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर तिचं संपूर्ण औषधी अन्न यांची निर्मिती केली. अन्नात पुरुषः, आणि त्यानंतर पुरुषा म्हणजे या जीवात्म्याची जी आहे ती निर्मिती त्याने केली. म्हणजेच मागे आपण पाहिलं, पहिला रचा प्रारब्ध फिर रचा शरीर, तुलसी क्यू चिंता करे भजलो रघुवीर. म्हणजे परमेश्वराच्या सृष्टीचा क्रमच तसा आहे की पहिली अन्नाची निर्मिती आणि मग जीवाची निर्मिती. मग अशा प्रकारे या सृष्टीमध्ये हा जीवात्मा प्रविष्ट होतो. कशाद्वारे, अन्नाच्या द्वारे हा जीवात्मा या सृष्टीमध्ये प्रविष्ट होतो. मग या जीवात्म्याचं असणारं स्वरूप काय, की ज्याच्यावरनं हा आपला श्लोक आरंभ झाला. काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग हे जन्म आणि मरण शरीराला आहे का जीवात्म्याला आहे. मग जीवात्म्याला असेल तर त्या जीवात्म्याचं असणारं वास्तविक स्वरूप काय, की जो येतो जातो, काय त्याचं खरं काय स्वरूप, आणि ते त्याचं असणारं वास्तविक स्वरूप शास्त्र पुढे जाऊन सांगतं. पण संपूर्ण गीतेचा दुसरा अध्याय पाहिला, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः वासांसि जीर्णानि यथा विहाय वगैरे सगळं जे आहे ते त्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला. आणि असं असणारे ते जीवात्म्याचं स्वरूप वास्तविक काय आहे त्याचा आपण विचार उद्याच्या पाठात करणार आहोत. कारण पुन्हा तो विषय लांब होणार आहे, कारण त्याच्यासाठी पुन्हा 3 प्रकारची शरीरं सांगायला तुम्हाला लागणार आहे. एक कोणतं, हे अन्नमय स्थूल सूक्ष्म आणि कारण, या 3 प्रकारच्या शरीराची व्याख्या करायला लागेल. आणि त्याच्यानंतर त्याच्या तुम्हाला जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप काय हे लक्षात येईल. आणि म्हणून त्याचा विषय पुन्हा जास्त मोठा आहे, तो आपण उद्याच्या पाठाला पाहू. ओम तत्सत. उद्या